हॅलो, वेलकम आणि परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. आणि तुम्ही बघितलंच असेल आधीचा पण ब्लॉग. जर नसेल बघितला तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा लिंक देते. त्याच्या आधीचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही बघू शकतात. आणि हा सेकंड पार्ट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलेलं की सॅम गेला होता अंडर वॉटर, तर तुम्ही तो आधी व्हिडिओ बघितला असणार. मग आम्ही तिकडनं निघाले कोरल आयलँडवरून, आणि खूप छान वाटलं हे आयलँड. असं आम्ही जास्त काय फिरले नाही, कारण की खूपच ऊन होतं आणि उन्हामध्ये फिरायचं बोललं का मला डोकं दुखते. त्याकरता आम्ही फिरले वगैरे नाही जास्त तिथे. फक्त सॅमने ॲक्टिव्हिटी केली. सॅम समुद्रामध्ये फिरला, मेरिल पण समुद्रामध्ये खेळली वगैरे. आणि असं ब्लू वॉटर बघायला खूप छान वाटते. आपल्याकडे तर तसं नसते ना, म्हणून मग तिथे बघायला खूप छान वाटलं. तर तुम्ही आता पुढचे जे डान्सचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही कंटिन्यू करून बघा. आणि हा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवरती.
आता तुम्ही जे आर्टिस्ट बघतायत ते त्या शूटमध्ये म्हणजे जे व्हिडिओ मी काढला होता डान्सचा त्याच्यामध्ये होते. आणि हे सगळे जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायत मुली, ते तिकडे बारवरती अशा मुली असतात. मी फक्त माझं इंटेन्शन हे नाही की ते कसे कपडे घातलेत वगैरे दाखवायचं. फक्त मला तुम्हाला एक हे सांगायचं आहे की तिकडे थायलंड बँकॉकला गेल्यानंतर तुम्ही जर एका स्ट्रीट आहे तिकडनं जर गेले तर तुम्हाला हे सगळे तिथे मुली मुली दिसतील, वेगवेगळ्या बारच्या वेगवेगळ्या मुली, म्हणजे वेगवेगळे कपडे घातलेले. सो तुम्ही ते बघू शकतातच. ते त्यांचा जॉब करतात. ऑफकोर्स ते त्यांचा जॉब करतात. सो त्यांना तर आपण हे नाही करू शकत. पण मी तुमच्यासाठी फक्त हा व्हिडिओ थोडासा असा शॉर्ट काढला होता, की तुम्ही सुद्धा बघा, की जे बँकॉकला नाही जाऊ शकत, ते लोकं तरी ॲटलीस्ट माझ्या व्हिडिओ थ्रू ते बघू शकतात. आणि त्याच्यानंतर आम्ही गेले होते बीचवरती. सो बीचवरचा पण मी काय जास्त व्हिडिओ रेकॉर्ड वगैरे नाही केला. तर तुम्हाला पुढे दिसेलच. कारण की मेरील आणि सॅमला मी तसं पतंग घेऊन दिलं होतं. सो ते पतंग आता पतंग उडवत होते आणि ते कसं असं मस्त असं फिरवायचं वगैरे पतंग होतं. जर मला फोटो जर शेअर करायला मिळाला, तर मी त्या पतंगचा नक्की फोटो शेअर करेल. जर नाही भेटला तर नाही. आणि तुम्ही बघू शकता म्हणजे मी असं रेकॉर्डिंग नाही केली आहे, की बीचवरती किती जणं बसले होते वगैरे. कारण की खूप सारी अशी माणसं प्यायला वगैरे पण बसली होती. सो मी ते फक्त वरचून म्हणजे वरतूनच असं शूट केलेलं आणि खूप असं छान वाटत होतं. आणि ही जी तुम्ही गाडी बघतायत ह्याला बोलतात टुकटुक. म्हणजे आम्ही याच्यामध्ये फिरत होते. तिथे रिक्षाला असे टुकटुक नाव दिलंय. तर मग चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मग माझे ब्लॉग असेच बघा.